देवांशीचा मूड चांगला करण्यासाठी आम्ही तिला गेम झोनमध्ये घेऊन गेलो आणि तुम्ही बघू शकता ते किती छान गेम खेळते आहे. आता मला तर विश्वासच नाही बसत आहे की ती एवढं छान गेम खेळू शकते. तर ती एकदम प्रॉपर वेनं ते मारत होती, जे समोर जे गेम आहे तो खेळत होती. तिला बघून आणि ती एवढी आनंदी दिसली तर तिला बघून मला पण खूप आनंद झाला आणि आमची फॅमिली पूर्णच हॅप्पी झाली ते तिला बघून. त्यामुळे मुलांचा मूड फ्रेश करण्यासाठी त्यांना एकदा तरी बाहेर घेऊन जात जा गार्डनमध्ये किंवा कुठे पण स्पोर्ट्स खेळायला वगैरे. तुमचे मुलं खुश असतील तर तुम्ही पण खुश असाल. त्यामुळे नेहमी त्यांचा मूड फ्रेश ठेवायचा प्रयत्न करा. आम्ही तिला बाहेर घेऊन गेलो आणि मस्त एन्जॉय केला. या ब्लॉगमध्ये तुम्हाला वेगवेगळे गेम पाहायला मिळतील, ते तुम्ही बघू शकता. आणि तुमच्या मुलांना पण अशा गेम खेळायला घेऊन जात जा आणि त्यांचा हॅप्पी चेहरा बघून, त्यांना खुश बघून मस्त वाटतं एकदम. जेव्हा ती हेलिकॉप्टरमध्ये बसली ना तर सांगूच नाही शकत, ती एवढी हॅपी होती. नंतर मग रडायला लागली, तिला वाटलं मी पडते की काय. तर खूपच छान एक्सपिरियन्स आला. मी तुम्हाला कसं सांगू ते मी कळत नाही आहे. तर त्या दिवशी खरंच देवांशी खूपच अशी नाचत होती आणि खूपच हॅप्पी चेहरा बघून मला खूप भारी वाटलं तिचं. तर असंच तुम्ही मुलांना खुश ठेवत जा आणि जेवढं जास्त हसाल तेवढं चांगलं आरोग्यासाठी पण. त्यामुळे फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करा. आजकालच्या पालकांना, पॅरेंट्सना जॉबमधून काही टाईम भेटत नाही मुलांना वेळ द्यायला. दोघे पण जॉबला असतात, मग त्यांच्याकडे प्रॉपर वेनी त्यांना आपण टाईम नाही देऊ शकत. त्यांच्या काही डिमांड असतात त्या आपण पूर्ण नाही करू शकत. म्हणजे ॲक्च्युली टाईम नसतो म्हणून नाही पूर्ण करू शकत. तरी पण आपण त्यांच्यासाठी जेवढं होईल तेवढं करू शकतो टाईम काढून. मुलांसाठी जे आहे ते मुलांसाठी चाललेलं आहे. ते हॅप्पी तर आपण हॅप्पी. म्हणून बघा हा फ्रॉक जम्पचं तर ती खूपच मस्त गेम खेळते आहे. ते बघून पण आपल्याला पण खूप मस्त वाटतं. आपल्याला पण लहानपणीचे दिवस आठवतात. आपल्या वेळेस खूप वेगळे होतं. मैदानी गेम असायचे, आउटडोअर गेम्स असायचे. हे असं काही नव्हतं आपल्या वेळेस. तर जग खूप बदलत चाललं आहे. तर जसं जग बदलतं आहे तसं आपण त्यांच्यासोबत वागायला पाहिजे. तर नवीन विचार, नवीन सगळं आपल्या लाईफमध्ये आपण आणलं पाहिजे. आता असे गेम्स पण मुलांना खेळायला द्यायला पाहिजे, जेणेकरून त्यांचं माइंड पण डेव्हलप होतं आणि बाकीच्या गोष्टी पण त्यांना इम्प्रूव्ह होतात. तर आउटडोअर गेम्स तर ती खेळतेच बाहेर वगैरे, पण असे पण गेम्स मुलांना खेळायला द्यायला पाहिजे, जेणेकरून त्यांची ब्रेन पॉवर इम्प्रूव्ह होईल आणि ते खूप म्हणजे IQ लेवल पण त्यांची वाढते थोडीफार. बस एवढं सांगायचं या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही पण समजून घ्या. तुम्ही पण असे काही एक्सपिरियन्स आहेत तुमच्यासोबत, तुमच्या मुलांसोबत ते शेअर करत जा, जेणेकरून आपण जे करतोय ते आपल्याला पण आवडतं की नाही हे समजायला पाहिजे. त्यामुळे आपली एक जिंदगी एकदाच भेटत असते. त्यामुळे भरपूर जगून घ्या, हसत खेळत राहा, नेहमी आनंदी राहा, नेहमी मूड फ्रेश ठेवत जा. व्यायाम करा, एक्सरसाइज करा, मेडिटेशन्स करा. आजकालच्या दुनियेमध्ये सगळे बिझी आहेत. कोणाच्या लाईफमध्ये हे नाही आहे. त्यामुळे आपली लाईफ आपण स्वतः चांगली बनवायची आणि एन्जॉय करायचा बस. आणि हे गेम्स बघून तर ती खूप खुश झाली. त्याच्यानंतर आम्ही मस्त जेवण वगैरे केलं हॉटेलमध्ये आणि मस्त फिरून आलो. तर जेवणाचा काही मी शूट केलं नाही, एवढं शूट केलं तेवढं मी तुम्हाला दाखवते. आणि अशा प्रकारे आमचा हा दिवस गेला. तर बाय. आणि बाकीचे गेम्स पण तुम्ही बघून घ्या. हळूहळू पुढचे गेम्स पण दाखवते. देवांशी माझी खूपच गोड मुलगी आहे आणि खूपच हुशार मुलगी आहे. मी म्हणजे स्तुती नाही करत आहे, पण ती खरंच आहे. समजूतदार पण खूप आहे ती. अगोदर खूप करायची, हट्ट करायची, हे करायची, रडायची, पण आता ती खूप शांत झाली आहे आणि हुशार पण झाली आहे. लहानपणी जेवढा हट्ट करायची तेवढा आता करत नाही. एखाद्या वेळेस असतं थोडंफार चॉकलेट वगैरे यासाठी, पण जास्त तर तिचं काही एवढं हे नसतं. आता जेव्हापासून ती स्कूलमध्ये चालली आहे तेव्हापासून तिला तिकडे नवीन फ्रेंड्स मिळालेत आणि त्याच्यामुळं वागण्या बोलण्यामध्ये आपोआपच थोडा फरक झालेला दिसतो.
बाहेरची दुनियामध्ये पडल्याशिवाय काही गोष्टी कळत नाहीत. तसंच मुलांना पण हळूहळू एक्सपिरियन्स येतो आणि हुशार होत राहतात मुलं. घरात बसून तर काहीच होत नाही. जसे आईवडील बाहेर जातात तसं त्यांना पण ते पण बाहेर गेल्यानंतर त्यांना पण कळतं बाहेरच्या दुनियेमध्ये कसं राहायचं, कसं वागायचं, काही नाही, हे सगळं ते हळूहळू शिकतात. मग त्यामुळे आपण पण त्यांना काही गोष्टी सांगायला शिकवायला पाहिजेत. तर प्रत्येकजण त्या बाबतीत तर हुशार असतंच, ते तर कोणाला सांगायची गरज नाही. पण चला, की माझ्या आयुष्यातला एक दिवस तुमच्यासोबत शेअर केला. तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की सांगा. आणि हा छोटासा ब्लॉगमधून मी थोडंसं काहीतरी सांगायचा प्रयत्न केला आहे. तर आवडला असेल सगळ्यांना अशी आशा करते. आणि नेक्स्ट ब्लॉग घेऊन नक्की चांगला ब्लॉग घेऊन येते मी तुमच्यासमोर. तर हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा, शेअर करा. तोपर्यंत बाय.